असे लोक आपल्याला पाहिजे असतात. काही जण कसे असल्यासारखे असतात, संबंधाला हळद टाकली, काम काय नाही, पण रंग सगळीकडे पसरलेला असतो. सगळ्यांनी काम केलेलं असतं, हाव मीच केलं, हाव मीच केलं. काही जण हळदीसारखे असतात, काही जण मिठासारखे असतात. दिसत कुठेच नाही, पण त्याच्याशिवाय त्या पदार्थाला चवच येत नाही. आपले डोंगरदेवे साहेब, या सगळ्या लोकांची जेव्हा चांगली भाजी बनते, जेव्हा चांगली फोडणी बनते, तेव्हा पदार्थ व्यवस्थित होतो. म्हणून कधी नाराज होऊ नका, हा असाच आहे, ते तसंच आहे. सगळेजण पाहिजे संघटनामध्ये, तेव्हाच त्या संघटनामध्ये. आता मिरची घ्या, तिला तिकीट राहते, पण मिरचीशिवाय आपण येत नाही. तुमचं तुम्ही थोडं बोलून काम चालत नाही, तशा त्याला तुम्ही काम करायला पडा. दोन पुढे पुढचा घालायला पाहिजे, ते पण ते काम करून आणू शकतो. तुम्हाला सगळ्यांना आता आपण कष्टी साहेबांचं ऐकायचं, रेजिमेंटचा हा फंक्शन आहे, जास्त वेळ घेत नाही, हेच 2 शब्द बोलतो आणि असेच संघटित राहा. मुलं तुमची शिफ्ट आहे, फक्त या शासनाच्या स्कीम्स आहेत तसे केली पाहिजे. शासनात किती जण नोकऱ्या करतात, पण किती नोकऱ्या आहेत आपल्याला माहीतच नाही. कुठे कुठे रिझर्वेशन आहे ते माहीतच नाही. त्याचं एक SMS किंवा एक वेबसाईट करा तुमची, म्हणजे आपल्याला माझ्या सैनिकांच्या कोणत्या नोकऱ्या आहेत त्या कळल्या पाहिजे. आणि जसे तुम्ही पुढे आलात, तुमची पिढी सुद्धा पुढे आली पाहिजे, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या आपल्या रेजिमेंट डेच्यासाठी तुम्ही सर्वजण बाहेरून इथून आलात, तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय महा. मसाल्याच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट असं करता दिलेलं आहे आणि नक्कीच यशस्वी सैनिक सेवा संघ तसंच आहे आणि त्याच मार्गावर मार्गक्रमण करत आहे. धन्यवाद.